आणि या सीझनचा आपण विचार केला तर मात्र हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात 5व्यांदा आलेले आहेत आणि या 5ही वेळेला मेहर 11 बापगाव संघाने त्या संघाला पराभूत केलेला आहे. मग आज वेल बदलणार का? कारण वेल प्रत्येकाची येत असते आणि क्रिकेटच्या खेळामध्ये वेल बदलायला वेल लागत नाही आणि त्याच्यामुळे पाहतो की आज गणेशजी बजागे सुद्धा मात्र व्यासपीठावरती विराजमान आहेत. सलामी जोडी पाहू शकेल. आय थिंक आज थोडंसं चेंजेस पाहायला मिळतोय. राहुल बजागे विथ रायटी विनोद बजागे हे दोन सलामीवीर फलंदाज पाहायला मिळत आहेत आणि होल्डर ऑफ बापगाव मिस्टर ओमकार दलवीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. स्टेट लॉंग ऑफला तुम्ही शालिक भोईरला पाहू शकाल आणि डीप मिड विकेटला एक फिल्डर तैनात केलाय. लारा आय थिंक आहे. ही 11वी स्पर्धा पाहत आहोत. मागील आपण जर विचार केला क्रिकेटचा या सीझनचा तर पहिल्या दोन्ही स्पर्धा मात्र मेहर 11 बापगाव संघाच्या नावावरती राहिल्या आणि 8 स्पर्धांमध्ये जी अपेक्षा होती या संघाकडून ती कामगिरी मात्र या संघाकडून झाली नाही. परंतु आज घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेमध्ये कशात केले होणार. टाळ्यांचा गजर. षटकातील पहिला चेंडू एनपीच्या डोक्यावर अगदी कबरच्या डोक्यावरून फटका खेळलाय. वसीम चेंडूचा फाटला करतो आणि तोपर्यंत चेंडू फील करेल. 2 धावा घेण्याची संधी होती रायटी विनोदकडे आणि 2 धाब्याने मात्र या ठिकाणी श्री गणेशा झालेल्या आहे सावरदेव किरवली संघाची. मॅच फार इम्पॉर्टंट राहणार आहे दोन्ही संघांचा विचार केला तर. आणि पहिला चेंडू पहा अगदी इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न. थोडीशी बॅट हातामध्ये जरूर फिरली असावी. पुन्हा त्या दिशेने फटका केलाय. इथे टायमिंग प्रॉपर आहे. वेग चांगला प्राप्त केलाय आणि चेंडू सरळ चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 4 धाबांसाठी चौकार. आपण पाहतो की 2 जे फिल्डर आहेत पॉवर प्ले मध्ये एक लॉंग ऑफ होता मिडविकेट होता परंतु कुणीतरी लेन थोडीशी ऑफस्टिकच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न ओमकार दलवी करतो आणि त्याच्यामुळे पाहतो की एक्झॅक्टली त्या अनुषंगाने चेंडूच्या मिरिटवरती दोन्ही फटके आपण पाहिले. पहिल्या चेंडूवरती सुद्धा मात्र प्रयत्न तोच केला. त्याच्यावरती 2 धाबा जोडल्या. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मात्र एक्झॅक्टली कव्हर एक्स्ट्रा कव्हर खेळायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये तो यशस्वी ठरला. पहिला चौकार विनोदच्या बॅटमधून निघाला. 6 धाबा 10 फलक्यावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी पाहू शकाल अगदी पावलांचा वापर केला. संत गतीने चेंडू पाहू शकाल लॉंग अंकडे चाललाय. फक्त दिशा दिली त्या ठिकाणी चेंडूला सन्मान दिलाय. ही त्याची एक खेळाडू वृत्ती आपण नेहमीच पाहत असतो. जर त्याच्या बॅटमधून चांगल्या प्रमाणे धाबा येत असतात त्यावेळी मात्र तो सेन्सिबल क्रिकेट सुद्धा मात्र खेळण्यासाठी माहेर आहे. परिस्थिती कशी आहे ती परिस्थिती जाणून सुद्धा मात्र विनोद साथीने खेळ करत असतो. परंतु आता राहुल बजागे आता मात्र काय रणनीती तिथे मात्र वापरणार. हे मोठ्या फटक्यांसाठी मात्र प्रयत्न करेल की जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्या पार्टनरला तो देण्याचा प्रयत्न करेल. कारण क्रिकेट पहा क्रिकेट खेळा शक्तीचा नाही तर युक्तीचा आहे. तुम्ही जर इथे चांगली युक्ती वापरली तर मात्र किती मोठ्या संघाला तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये पराभूत करू शकता. परंतु राहुलचं एकच म्हणणं आहे की मला फक्त मारामारी जमते आणि पहिल्या चेंडूवरती चेंडूला त्याने दाखवला आसमान. 6 धाबांसाठी षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सरळ वाडिश लॉंगांच्या पलीकडे चाललाय. उंची सुद्धा जास्त प्राप्त केली आणि अंतर सुद्धा मात्र जे प्राप्त त्याला करायचं होतं ते त्याने प्राप्त केलं. आणि सातत्याने आपण पाहतो की याच फटक्यांसाठी या फलंदाज किरोली गावामध्ये घडला असावा ज्या अनुषंगाने प्रत्येक स्पर्धेमध्ये राहुलच्या बॅटमधून आपण अशा प्रकारचे फटके पाहत असतो. सुरुवात लाजबाब राहिली. पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडू ओमकारने हाताळले जरूर परंतु त्याच्या विरुद्ध धाबा वेगाने येत आहेत. विदाउट लॉस 13 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या. आणि आता मात्र थोडीशी चिंता मात्र जी आहे ती मात्र कुणीतरी आता मेहर 11 बापगाव संघाच्या खेम्यामध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळते. कारण ज्यावेळी आपण घरच्या स्पर्धेमध्ये खेळतो या घरच्या मैदानावरती खेळतो त्यावेळी मात्र आपल्या परिसरातील जे आपले चाहते आहेत समर्थक आहेत
त्यांचा मात्र एक दबाव सुद्धा असतो आणि त्या अनुषंगाने मात्र खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू आणि दुसऱ्या फेरीतील जो पहिला सामना आहे, मी या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण रेडी राहायचं आहे. RD11 किरवली विपक्ष नक्षत्र 11 चोदरपाडा या दोन संघादरम्यान पुढील सामना असेल आणि तो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल आणि दुसऱ्या फेरीतील तो दुसरा सामना आहे एकविरा स्पोर्ट सांगे आणि चालू सामन्यातील विजेता संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल. ओमकार पुन्हा मार्ग झाला फुलटा चेंडू बॉलर पाठ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न संतगतीने मात्र पाहू शकेल. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि पहिला डॉट बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ओमकारच्या स्पेलमध्ये. मॅच चांगली होणार आहे त्यात काही शंका नाहीये आणि त्यामुळे पाहतो की आता प्रेक्षकांची गर्दी आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी वाढलेली आहे. हो चेंडू खाली राहिला परंतु फलंदाज बीट यष्टीरक्षक योगेश पाटील सुद्धा झाले बीट आणि चेंडू सरळ चाललाय लॉंग स्टॉपच्या पलीकडे नशिबाच्या बायच्या स्वरूपात 4 धावा. चौकार आपण पाहिला जबरदस्त टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने आपण इथे पाहत आहोत. अगदी इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला ते देण्याचा प्रयत्न करतायत. हा ओव्हरमधील तिसरा चेंडू तुम्ही पाहू शकाल त्याच्यावरती सिंगल धाव विनोदनं मात्र पूर्ण केली होती. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी सावरदेव किरोली संघाची आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि जी मिस्टेक योगेश पाटीलने केली त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं की तुषार अगदी तिरक्या नजरेने मात्र त्याच्याकडे पाहत राहिला. कारण या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील कारण एक्झॅक्टली बॅटच्या स्वरूपात सुद्धा धाबा चांगल्या मात्र जोडल्या गेल्या आणि जेव्हा गोलंदाज चांगला करण्याचा प्रयत्न करतोय त्याला जर आउटफील्डमध्ये जर क्षेत्ररक्षणाची जर मात्र साथ मिळाली नाहीये. हा सिक्सर पाहिला आपण राहुलच्या बॅटमधून पहिला सिक्सर आला तो किरोली संघासाठी आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुनील गांगोडे आणि हाच चेंडू पहा जी पहिली बिंदी चेंडू पाहिली आपण डॉट बॉल पाहिला. सुनील सुरुवात करतोय ओव्हर द विकेटनं. हो चांगला चेंडू कटरचा वापर करतोय सुनील गांगुडे स्पेशल बॉलर आहे या सीझनचा विचार करत अनेक स्पर्धेमध्ये त्याच्याकडून चांगले स्पेल आपण पाहिलेले आहेत आणि इथे सुद्धा मात्र चांगल्या चेंडूनं त्याने षटकाला सुरुवात केली. आज ज्या धाबा ओमकार दलवीने खर्च केल्या त्या धाबा आता मात्र इथे रिकवर तो करण्याचा प्रयत्न करेल का आपल्या संघाला मात्र या ठिकाणी कमबॅक करून तो देणार का आणि क्षमता आहे त्याच्याकडे असं नाही की तो प्रॉपर गोलंदाज नाहीये. मित्र म्हणतो की ओमचा आपले लोणार क्रिकेट असोचा जर विचार केला तर टॉप 10 मधील हा गोलंदाज आहे अर्थात सुनील गांगोडे. हो पुन्हा पाहू शकत चेंडू चांगला शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी फक्त दिशा देण्याचा प्रयत्न रायटी विनोदने केलाय परंतु क्षेत्ररक्षक आय थिंक यासीन होता त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणे त्याने चेंडूला फेक केलं नाही कारण त्याला माहिती की इथे जर माझ्याकडून थोडीच फार मिस्टेक घडली गेली तर मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा इथे खर्च होऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःवरती कंट्रोल दाखवला आणि मग एक धाव जी होती ती दोन्ही फलंदाजाने मात्र या ठिकाणी वेगाने पूर्ण केली. पॉवर प्लेचा खेळ एक्झॅक्टली आपण जर पाहिलं तर किरवलीकरांच्या नावावरती राहिल्या परंतु नॉन पॉवर प्लेला जशी सुरुवात झाली सुनीलने मात्र या ठिकाणी थोडाफार का होईना धाबांवरती गतिरोधकाचं कार्य केलेलं आहे. राईटी अँड लेफ्टी कॉम्बिनेशन आहे त्यामुळे पाहतो की फिल्डिंगमध्ये सातत्याने बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. आज हेमंत मेहर पाहू शकाल अगदी क्लोज सीमारेषेवरती उभे आहेत आणि मात्र सामन्याचा लुप्त घेतात. त्यांच्या बाजूला त्यांच्या सोबतीला मिस्टर जितेश रणवी हे कट्टर समर्थक आहेत त्या संघाचे. सुनील पुन्हा एकदा हो दांडी गोल व्हॉट अ डिलिव्हरी बाय सुनील गांगुडे परफेक्टली यॉर्कर आणि त्या यॉर्करला मात्र सन्मान देऊ शकला नाहीये. एक मोठी सफलता प्राप्त केली कारण राहुल बजागे मात्र जरूर या संघाला घातकी ठरू शकला असता परंतु हा काटा दूर केलाय आणि पहिल्या धक्का लागत असताना टीम सावरदेव किरवली संघाला
स्पेशल डिलिव्हरी पूर्णपणे ऑफस्टिकच्या बाहेर निघाला, सफल झाला आणि तिन्ही एष्ट्या दाखवल्या आणि त्या तिन्ही एष्ट्या उद्ध्वस्त केला गोलंदाज सुनीलनं. म्हटलं जातं की मित्रांनो, घराचा दरवाजा उघडा ठेवू नका आणि जर उघडा तुम्ही जर ठेवला तर त्या घरामध्ये चोरी ही नेहमीच होत असते आणि तेच दृश्य काही आपण इथे पाहिलं. बॉटमचा चांगला वापर करतोय, परंतु ही जी फटक्याची जी रचना आपण पाहिली ती मात्र कुठेतरी चुकीची होती आणि त्याच्यामुळे पाहतो की या चेंडूने मात्र राहुलचा घात केलाय आणि बाद होण्यापूर्वी फक्त एक सिक्सर निघाला. दुसरा चेंडू तो फेस करत होता आणि 6 धाबाचं योगदान देऊन तो मात्र माघारी परतला. न्यू बॅटर कॅप्टन कुणाल दिघाडकर आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. कुणालच्या सुद्धा क्रमांकामध्ये आता मात्र आपल्याला बदल होताना पाहायला मिळतोय. 1 डाऊनला त्याला प्रमोशन दिलाय आणि त्या क्रमांकावरती येऊन आता मात्र तो चांगला खेळ साकारणार का. फलकावरती धावसंख्या आता मात्र पाहू शकेल 18 धाबा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 17 धाबा ओंकारने खर्च केल्या आणि जरूर त्या धाबा आता मात्र कुठेतरी रिकव्हर करतो या सुनील गांगोडे. त्याच्या बातातून आपण स्पेशल डिलिव्हरी पाहिली आणि ती विकेट टेकर राहिली. चला, विलेचं थोडंसं भान ठेवायचं आहे. जरूर तुम्ही आयोजक संघ आहात, परंतु नियमांच्या पुढे कोणीही मोठं नाही मित्रांनो. शॉर्ट एशच्या कव्हरला तुम्ही आर्यन मेहरला पाहू शकाल. अगदी धाब्याचे पोपरेटर आहेत. चांगला चेंडू जबरदस्त या ठिकाणी पाहू शकाल. अगदी पडल्यानंतर हलकासा मूव होतोय आणि पहा या षटकानं मात्र कुठेतरी आता बापगाव संघ मात्र या मॅच मध्ये वापसी करतोय आणि या वापसी हवी होती त्यांना आणि ते मात्र पाहू शकाल थोडासा बागफुटला वेट त्याने ट्रान्सफर केला आणि पाहू शकाल या ठिकाणी कमेंट्स येत आहेत. असीम सिंधूच्या माध्यमातून मेहर 11 संघाला बेस्ट ऑफ लक, डिफेंड द फोर्ट्रेस, द ट्रॉफी, स्टेस होम बेस्ट. निश्चितपणे गावाची स्पर्धा ही घरची स्पर्धा. वॉटर टेकन आणि स्पर्धेमध्ये पाहू शकाल उत्कृष्ट झेलसाठी रोहिदास गोडे यांच्याकडून आपण ट्रॉफी देणार आहोत आणि त्या झेलमध्ये आर्यन मेहरचा सुद्धा मात्र इथून आपण उल्लेख करणार आहोत. त्यात काही शंका नाहीये. ठोको डीजे. हे दृश्य घडणार होतं कारण कुणाल दिघाडकर पूर्णपणे चाच पडत होता आणि त्याच अनुषंगाने मात्र त्याला चुकीचा फटका खेळण्यासाठी मात्र त्या ठिकाणी भाग पाडलं गोलंदाज सुनीलने आणि त्याला चांगली साथ दिली आर्यन मेहरनं. हा झेल पहा जबरदस्त पाठ वर जात असताना रनिंग हॅट कॅच आय थिंक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला होता आणि कव्हर पॉईंटला जाऊन त्याने तो झेल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केला आणि त्या नवीन फलंदाज भावेश आलाय मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. 2 विकेट्स आतापर्यंत इथे गमावले. राहुल आणि कुणाल दगावच्या आश्रयाला पाहायला मिळत आहेत आणि भावेशला सुद्धा मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट केला. सुनीलची तुम्हाला जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळावायला हरकत नाहीये. जबरदस्त मात्र शिरकाव केला या सामन्यामध्ये मेहर 11 बापगाव संघानं. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या त्यावेळी मात्र आमचे स्कोरर अर्जू केडी सुद्धा मात्र टेन्स मध्ये आले होते, परंतु सुनीलनं पहा फक्त 1 धाव खर्च केली. 2 विकेट्स त्याच्या नावावरती राहिल्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. सुनीलचं संपूर्ण षटक तुम्ही पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती ज्याप्रमाणे निर्धावाने सुरुवात केली त्याच्यानंतर मात्र विनोदनं दुसऱ्या चेंडूवरती सिंगल प्राप्त केली. स्ट्रायकिंगला पाहिलं तर आपण तिकडे राहुल आला आणि हे राहुलचे आय थिंक विकेट्सची आपण पाहू शकाल. यॉर्कर आणि तिथे मात्र इष्टा पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या गेल्या. जबरदस्त गोलंदाजी. तर कॅप्टन कुणाल आलाय आणि कुणाला सुद्धा मात्र तिथे बीट केलाय. डॉट बॉलनं मात्र त्यांनी आपल्या डाबाला सुरुवात केली. त्याच्यानंतर पाहू शकाल कुणालनं खेळलेला हा फटका हवेत राहिला. टायमिंग प्रॉपर नव्हतं. आर्यन टिपलेला तो झेल तुम्ही पाहू शकाल आणि तदनंतर हा शेवटचा बॉल भावेशला बीट करणारा जबरदस्त हायलाइट्स. पहिल्या षटकाचं आपण पाहिलं, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकाचं सुद्धा पत्र हायलाइट पाहिलं आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज राहुल मेहर. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कधी कोणत्याही क्षणाला मात्र कोणताही संघ पलटवार करू शकतोय असा क्रिकेटचा खेळ व रिव्हर्स केल्याचा प्रयत्न. ज्या विनोदनं मात्र सुरुवात लाजबाब केली तो विनोद आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल अगल्या बगल्या श्रीनं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतो कारण त्याची राहुलनं लवकर साथ सोडली, कुणालनं साथ सोडली आणि सोबतीला भावेश जरूर त्याच्या सोबतीला आहे, परंतु इथे डॉट बॉलनं मात्र सुरुवात करतोय गोलंदाज राहुल. धावसंख्या स्थिर. फटका हवेत केला. टायमिंग प्रॉपर नाहीये. शॉट मिडविकेट क्षेत्ररक्षक
चेंडू खाली जरूर चाललाय आणि शॉट स्किवरलेच्या क्षेत्रामध्ये झेल पकडला. आय थिंक करण मेहर. वॉट कॅच. अजून एक धक्का लागत असताना टीम किरवली संघाला मोठी विकेट्स. शार्क मासा नाही तर देव मासा अडकलाय असं म्हणायला हरकत नाहीये. राठी विनोद बॅक टू द डगआउट. करणला आपण कधी गोलंदाजी करताना पाहिलेलं नाही, कधी फलंदाजी करताना पाहिलेलं नाही. ॲज अ फिल्डर म्हणून त्या संघाचं प्रतिनिधित्व तो नेहमीच करत असतो. आणि काय तो झेल पकडला आणि हा झेल पाहिल्यानंतर बाळरामजी मेहर यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा मला गोड स्माईल पाहायला मिळाली. कारण त्यांचे ते सुपुत्र आहेत. प्रत्येक बापाला मात्र आपल्या मुलाचा अभिमान असतो, परंतु मेहर साहेबांना आपल्या संघाचा अभिमान आहे. पुन्हा फटका हवेत केला. पुन्हा क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आर्यन मेहरला आपण पाहतोय. पुन्हा जेलबादच्या स्वरूपात या ठिकाणी रमेश आला आणि रमेश पुन्हा रिटर्न झालाय. कारण धक्का क्रमांक लागला या ठिकाणी चौथा टीम किरवली संघाला. फटका खेळला गेला. हा जर आय थिंक फटका जर एक्झिक्यूट केला नसता तर आय थिंक कदाचित पंचांना सुद्धा मात्र विचार करण्यास त्या ठिकाणी भाग पाडला असता. परंतु चुकीचा फटका केला रमेश बजागेनं आणि तो मात्र झेलबाच्या स्वरूपात माघारी परतला. दरम्यान सदाशिव भंडारी यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपला आम्ही स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. न्यू बॅटर पाहू शकाल दीपक आलाय. आय थिंक रमेश बजागे यांचे ते सुपुत्र आहेत. वडिलांनी मात्र हवी तशी कामगिरी केली नाही, परंतु त्यांचे सुपुत्र आता मात्र या ठिकाणी चांगला खेळ साकारण्याचा प्रयत्न करतील का. हो, लाईन चुकीची आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की पंच आमच्याकडे दर्शवत आहेत. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव तिथे मात्र जोडली गेली. काय जबरदस्त पलटवार केलाय मेहर 11 बापगाव संघाने. आणि पलटवार करण्यासाठी या संघाला जाणला जातो या सीझनचा विचार केला तर. हो, पुन्हा चांगला चेंडू अगदी बागपुटला गेले. दूरवरून फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला आणि पाहू शकाल चेंडूची सांगता निर्धावनं पाहायला मिळाली. लेझी स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. हो, पुन्हा फटका हवेत केला. आता लारा चाललाय. चेंडू खाली आणि चुका मात्र कमीच अपेक्षा असतात बापगावकरांना. कारण लारा एक चांगला कॅचर आणि फलंदाज दीपक शून्याचा चष्मा परिधान करून चाललाय दगावच्या दिशेनं. मात्र पाहतो की या ठिकाणी हजेरी लावण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्या षटकामध्ये एकही विकेट सावरदेव किरोली संघाने गमावला नव्हता. तब्बल 17 धाबा जोडल्या होत्या आणि तदनंतर वेल बदलली गेली असं म्हणावं लागेल. म्हणजे म्हणतात ना की मुंबईचा वडापाव फेमस आहे, लोणावळ्याची फेमस चिक्की आणि या बापगावकरांच्या समोर पडली फलंदाजी फिकी किरवलीकरांची असं मात्र म्हणण्याची वेळ आली. न्यू बॅटर शुभम आलाय. फटका चांगल्या प्रमाणात केलेला आहे, परंतु चेंडू त्याला लॉंग ऑफकडे वाढीव क्षेत्रामध्ये चेंडूला उचलून फेक करतील. तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि राहुलचा सुद्धा मात्र आपण स्पेल पाहिलं तर एक सक्सेसफुल स्पेल राहिलाय. जबरदस्त कामगिरी त्याची या षटकामध्ये पाहिली. तब्बल 3 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिल्या आणि फक्त 2च धाबा त्याने खर्च केल्या. म्हणजे मागील 12 चेंडूचा विचार केला तर किरवलीकरांनी 5 गडी गमावले आणि फक्त धाबा जोडल्या 3. आणि तुम्ही राहुल मेहरचा संपूर्ण षटकाचा हायलाइट पाहू शकाल. कारण पकडलेला तो झेल आणि पहा काय तो सेलिब्रेशन त्याचा राहिलाय. तदनंतर पाहू शकाल की रमेश आला, त्याने दूरवरून फटका केल्याचा प्रयत्न केला. तोही जेलबादच्या स्वरूपात बाद झाला. आर्यननं तो मात्र दुसरा झेल पकडला या सामन्यामध्ये. हा वाईट चेंडू पाहिला आपण आय थिंक राहुलच्या स्पेलमधील. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र पाहू शकेल मंगेश वैद्य ऑफ बाबगाव अर्थात तुषार भंडारीच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
शेवटचे 6 बॉल आता किरोलीकरांसाठी आहेत शिल्लक आणि त्या 6 चेंडूमध्ये किती धाबा जोडल्या जातील याकडे आता गणेश भजगे यांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटनं सुरुवात करतोय. खेचून मारला फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु वाडी शो लॉंगांचा क्षेत्र जरूरच शालिक भोईरे मात्र तिकडे प्रस्थान झाले परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन निघालाय. 4 धावांसाठी चौकार. आणि किरवली आणि नक्षत्र 11 चौधरपाडा संघ आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचा आहे. दुसऱ्या फेरीतील तो पहिला सामना असेल. उपस्थित प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुषारवरती पहिल्या चेंडूवरती सव्वार येथे खेचला आणि चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी गॅप सिलेक्शन पाहिलं आपण. अगदी काबू कॉर्नरला कुठलाही फिल्डर उपस्थित नव्हता आणि तीच जागा मात्र निवडली. शुभमनं शुभ चौकार त्याच्या बाटमधून निघालाय. फायटिंग करण्यासाठी मात्र तुम्हाला इथून धाबांकडे पाहावं लागेल आणि शुभमकडे ती ताकद आहे. पुन्हा मात्र पावसाळी फटका चांगल्या प्रमाणे खेचलाय परंतु इथे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय सुनील. हो दुहेरीचा प्रयत्न झालाय जरूर परंतु फलंदाजाने चित्त्याच्या सप्लायनं त्या 2 धाबा पूर्ण केल्या गेला. धाबा आता शोधण्यासाठी मात्र इथे या ठिकाणी रिक्स येतात आणि रिक्स तुम्हाला घ्यावीच लागेल कारण समोरचा संघ आपण जर पाहिला तर अगदी त्यांच्यासाठी होम ॲडव्हान्टेज आहे. घरच्या मैदानावरती ते खेळतात, घरच्या स्पर्धेमध्ये खेळतायत आणि त्या संघाला पराभूत तुम्हाला जर करायचं असेल तर मात्र तुम्हाला इथे वेगळी रणनीती आखावी लागेल. आणि या सीझनचा विचार केला तर 5व्यांदा हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात केलेले आहेत. म्हणजे असं मी नक्कीच म्हणेन की मेहर 11 बाबगाव संघाचा जर विचार केला तर या सत्रामध्ये जय हनुमान चौधरपाडा आणि सावृदे किरवली या 2 संघाने मात्र त्यांचा पाठलाग केला, पिछा केला असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु ती विजयाची स्ट्रीक होती ती मागील स्पर्धेमध्ये ब्रेक केली होती कारण पहिल्या स्पर्धेमध्ये जय हनुमान चौधरपाडा संघाला पराभूत केलं होतं मेहर 11 बाबगाव संघाने. परंतु वो टूर्नामेंट अलग थी, ये टूर्नामेंट अलग है. हो पावलांचा वापर लीडिंग आहे. चेंडू हवे स्वतः गोलंदाज तुषार भंडारी चालला आणि हुशार कामगिरी करतोय. गुड टेकन. अजून एक फलंदाज बाद झालाय आणि ते मात्र फलंदाज पाहू शकाल शुभम दगावच्या दिशेने चाललाय. बॅटर सिद्धेश आलाय. आज जे प्रमुख खेळाडू आहेत ते मात्र कुठल्याही कारणास्तव आज अवेलेबल नाही आहेत आणि त्याच्यामुळे पाहतो की ही नाजूक स्थिती सावरदेव किरवली संघाची आपण पाहतोय. हा झेल तर मी म्हणेन की तुषारसाठी एक सहजसोपा प्रॅक्टिस झेल आपण म्हणू शकतो कारण तुषारनं अनेक स्पर्धेमध्ये पाहतो की चांगल्या प्रमाणे कॅचेस पकडल्यात आणि ही कॅच त्याच्यासाठी एक सोपी होती. सॉफ्ट डिस्मिसलचे पान सिद्धेश आलाय. प्रथमतः मी या खेळाडूला या संघामध्ये खेळताना पाहतोय एज अ बॅटर म्हणून आणि पहिल्या चेंडूवरती त्याची दांडी उद्ध्वस्त गेली. जसा आला तसा माघारी चाललाय. मगाशी सुद्धा उल्लेख केली की फलंदाज फक्त या ठिकाणी हजेरी लावण्याचा प्रयत्न करतायत आणि पशुल आतापर्यंत सावरदेव किरवली संघाने एकूण 7 गडी गमावले आणि या 10 फलकावरती फक्त 25 धावा आणि त्यापैकी पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या. जबरदस्त बाउन्स बॅक. न्यू बॅटर प्रसाद आलाय. गणेश भजंगे यांची चिरंजीव ते आहेत. नव्या क्रमांकावरती किल्ल्यासाठी तो पोहोचला आणि या डावातील आता मात्र फक्त एक चेंडू शिल्लक आणि गोलंदाज तुषार भंडारी जो आणि हॅट्रिक या स्पर्धेमध्ये हॅट्रिक तो कंप्लीट करणार का. हॅट्रिक बॉल फेस करतो प्रसाद. ओ फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक आहेत वसीम सिंधू आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक तुषारनं आज प्राप्त केली. जबरदस्त गोलंदाजी आणि पावशिकल या ठिकाणी पहिल्या डावाचा खेळ पाहिला तर संघ पूर्णपणे अडचणीमध्ये आपण पाहिला सावरदेव किरवली संघाला कारण 4 षटकाच्या समाप्तीनंतर 8 गडी त्याने गमावले आणि फक्त धावा जोडल्या 25 आणि सामना जिंकण्यासाठी माफक लक्ष असेल टीम मेहर 11 बाबगा समोर कारण 26 धावांचा लक्ष त्याच्या समोर आहे. परंतु जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये कारण
आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करतोय आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुमच्या भेटीस येतोय. नक्षत्र सोजरपाडा सिनियर संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल आणि त्याच्या विरोधात संघ आहे आणि किरवली. सन्माननीय गणेशजी बजागे आणि आदरणीय पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर मिस्टर विकी शेठ पाटील, मी दोघांना विनंती करतो की आपण दोघेही आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस बॉक्स पाहू शकाल मिस्टर आर्यन गुरुनाथ मेहर आणि नितीन गुरुनाथ मेहर यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आगरी धाब्याच्या माध्यमातून चला दोघांना टॉस माहिती आहे. एका बाजूला मेहर 11 संघाचा लोगो आहे, दुसऱ्या बाजूला सरपंच उपसरपंचाचा उल्लेख केला आणि गणेशजी बजागे यांच्या शुभास्ते टॉस करतोय. सरपंच उपसरपंचाची मागणी आहे आणि क्या बात आहे, जशी मागणी तसा पुरवठा. टॉस मध्ये संघटनेला शीतपे आहे. यस, मी विकी शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते हा शीतपे वितरित करा. प्रसिद्धी वाईन शॉपच्या माध्यमातून आपण एक कोटिंग देत आहोत. पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शुभा वाढवायची आहे. चला डिसेंबर पेंडिंग आहे, परंतु विकी आपण टॉस आपण जिंकलेला आहात. टॉस किती महत्त्वपूर्ण होता? महत्त्वाचा तर होताच. आम्ही पहिल्या सामन्यामध्ये काही खेळाडूची उपस्थिती होती की नव्हती, त्याच्यामुळे तुम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता? हां, थोडे प्लेयर आमचे मागे होते. यायला टाईम झाला त्याच्यामुळे आम्ही बॅट पास केले होते. या सीझनमध्ये किरोली संघाच्या अगेन्स्ट तुम्ही खेळलेले आहात. हो, एक सामना झाला होता आमण्याच्या ग्राउंडवर. मग रिझल्ट काय होता? आम्ही विन होतो. मग आता पुन्हा तो संघ तुमच्या अगेन्स्ट आहे आणि त्या संघासमोर कशा रीती खेळ करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार? आमच्या प्रत्येक खेळाडूला एकच विनंती आहे की त्यांनी त्याचा 100% देण्याचा प्रयत्न करावा आणि जिंकण्याचा प्रयत्न करावा. चला शुभेच्छा असतील. अ, चला बॅटिंग जर मिळाली तर किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आणि गोलंदाजी मिळाली तर किती धावसंख्येपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा प्रयत्न करणार? गोलंदाजी मिळाली तर 40च्या आत, बॅटिंग मिळाली तर 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. या खेळपडीचा जर आपण अंदाज बांधला तर तुला काय वाटते की गोलंदाजासाठी नंदनवन आहे की या फलंदाजांसाठी? गोलंदाजच आहे. मग तो एखादा स्पॉट तिथे आहे तो तू शोधलायस? कारण तुम्ही सुद्धा मात्र इथे विकेट्सवरती गोलंदाजी केलेली आहे. काय अनुभव राहिलाय? काय नाही, आहे चांगला आहे. आता मस्त कटबीट होतात बॉल. बघू आता काय होतं ते. संघामध्ये आम्हाला काय चेंजेस पाहायला मिळेल की सेम टीम? नाही, गोरखनाथ आहे आता. म्हणजे जीडी आला, मग त्याच्याकडून काय तुला अपेक्षा आहेत? भरपूर अपेक्षा आहे. ट्रम्प कार्ड आहे आमचा तो. चला तुमचा सुद्धा चांगला खेळ होईल या आम्ही अपेक्षा बाळगतो. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी नाणेपैकी जिंकली चौथरपाडा संघाने डिसिजन पेंडिंग आहे, परंतु विनंती असते की 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आहे. आणि पाहू शकाल या ठिकाणी गांधारचे सुप्रसिद्ध उद्योजक, चांगले व्यक्तिमत्व, आपले क्रिकेटचे खूप चाहते विकी शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जाऊया कॉम्बॉक्समध्ये करूया आपण परिवर्तन आणि ऐकूया दुसऱ्या डावाचं धावतो वर्णन समीर ठाकरे यांच्या गोडवाणीतून. थँक्यू. धन्यवाद योगी पाटील सर आणि विके पाटील साहेबांच्या सोबतीनं प्रफुल्ल पाटील हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये 17, परंतु तदनंतर सुनील गांगुर्डेनं जे षटक टाकलं तिथून पूर्णपणे कलाटणी मिळाली सामन्याला. तदनंतर राहुलला 3 विकेट मिळाल्या आणि तुषार भंडारीला देखील 3 विकेट. त्यानं हॅट्रिक कंप्लीट केले आणि एकूण आपण जर का विचार केला तर या स्पर्धेमधील आता लो स्कोरिंगचा सामना आपल्याला बघायला मिळतो, जेथे 26 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्याच बॉलवर राहुलच्या बॅटमधून चौकार आलाय. पुन्हा एकदा शॉर्ट जॅप केला, बॉल शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने येतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने 5च्या आकड्यावर आता धावफलक जाऊन पोहोचतोय. काय स्टार्ट मिळाला होता विनोद बजागेच्या बॅटमधून. लागोपाठ चांगले फटके येत होते. सुरुवात राहुल आणि त्यानं खूप चांगली केली होती पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु तदनंतर ते सातत्य टिकवता आलं नाही. याचं कारण गांगुर्डेनं एक भेदक गोलंदाजी या ठिकाणी केली आणि तिथून पूर्णपणे आपल्या बाजूने मॅच झुकवली. शफल दोन हुक करण्याचा प्रयत्न होता ओमकार दळवी आता स्ट्रायकिंग एंडला, परंतु येथे विनोदचा थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल येतोय डॉट बॉल. किरवलीचे एका पाठोपाठ एक मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. यानंतर RD11 किरवली संघ तुम्हाला खेळताना दिसेल. दुसऱ्या फेरीतील तो सामना असेल नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडाच्या विपक्षामध्ये. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आता प्रॉपर कनेक्शन, पुन्हा शफल होत असताना हुक केला आणि बॉलला आता पाठवले सर कैलासवासी कातोड. विटू मेहर या स्टँड मध्ये येतोय चौकार.
स्वतःच्या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन, चांगला खेळ साकारलाय. 2 चौकार आतापर्यंत 26 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी येतात. दोन्ही फलंदाजांना चांगली सुरुवात मिळालेली आहे. पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मिस्टॅमिंग कव्हरला फिल्डर उपस्थित, कॅच ड्रॉप. झेल मात्र या ठिकाणी सुटलेला आहे आणि एका धावेने स्कोर देखील पुढे गेलेला आहे. ऑलरेडी तुमच्याकडे भरपूर कमी धावा आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण टाळावं लागेल, अन्यथा स्पर्धेतून तुम्ही लवकर बाहेर व्हाल. यावेळेला लेन बॉल होता, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, पूल करायचं होतं आणि शेवटचा बॉल डॉट आलाय. विनोद थोडासा नाराज असेल, कारण विनोदनं बॅटिंग करताना देखील चांगला स्टार्ट मिळून दिला होता, परंतु तदनंतर ते कॅपिटलाइज करता आलं नव्हतं त्या डावाला. अखेर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 10 धावा तुम्हाला बघायला मिळतात विदाउट लॉस. चला तर आता मेहर 11 बापगावच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. शशिकांत केने उद्योगपती, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक सिक्सरला 500 रुपयांचं कॅश प्राइज आता फलंदाजांना दिलं जाणार आहे. 16 धावांची गरज आहे, 18 बॉल शिल्लक आहेत. अगदी पेपरवरती समीकरण पाहिलं तर सोपं समीकरण दिसून येतं, परंतु काही सांगू शकत तर नाही एक्झॅक्टली कोणता संघ जिंकेल. सेकंड ओव्हरमध्ये रमेश बजागे येतोय, वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियर, आणि या वर्षामध्ये चांगली गोलंदाजी या रमेशच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालेली आहे. जय सावरीदेव किरवली संघाचा आपण जर का विचार केला तर, आणि तोच आता बॉलिंग मार्कवर येतोय. सामना करेल बॅटर ओमकार. विकेटचं महत्त्व भरपूर आता वाढलेलं आहे. त्या विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील, तेव्हा तुम्ही या मॅचमध्ये शिरकाव कराल. थोडीशी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करण्यात आला. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळते. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 11 धावा. प्रत्येक बॉलवर एक एक धाव जरी आली तरी आपण मॅच जिंकू शकतो, आणि त्याच अनुषंगाने मला वाटतं की आता थोडासा संयमी खेळ सुरू केला. परंतु राहुलने इथे प्रयत्न केला होता मोठा फटका खेळण्याचा, पूर्णपणे फॉलो करण्यात आलं. हे व्हेरिएशन आहे आणि हा अनुभव आहे. थोडासा राहुल मागे येऊन इनसाइड आउट फटका खेळायचा होता, तदनंतर पूर्णपणे त्याला फॉलो करण्यात आलं. शरीरभेदी चेंडू पाहायला मिळाला आणि बॅटरला जागा दिली नाहीये, तो रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न करताना दिसला. एक महत्त्वाचा गोलंदाज आहे आणि अनुभव तुमच्या पाठीशी असणं किती गरजेचं आहे पहा. फ्लाईट येण्याचा प्रयत्न, हवेत आहे बॉल, विकेटची संधी असेल, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि आता पकडलाय झेल. पहिला धक्का लागतोय मेहर 11 बापगाव संघाला. विरुद्ध लढत तुम्हाला बघायला मिळेल. RD 11 किरवली दुसऱ्या फेरीतील जो सामना आपण पाहणार आहोत, आणि जेथे टॉस जिंकलाय तो नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडानं बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील धावांचं संरक्षण करत असताना त्यांनी सामना जिंकला आणि आता पुन्हा एकदा प्रथम फलंदाजी ते करणार आहेत. विकेट मिळाली आहे. चर्चा आपण ती करत होतो की या मॅचमध्ये शिरकाव करायचा असेल, कमबॅक करायचा असेल तर विकेटचं महत्त्व भरपूर वाढलेलं आहे. त्या विकेट्स घ्याव्या लागतील आणि आता रमेश बजागेनं विकेट प्राप्त केलेली आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक्साच्या मदतीने आता एक धाव त्या ठिकाणी वाढेल. 12 धावा धावफलकावर. लारा नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. लारा. मेहर 11 बापगावनं या सीझनला जबरदस्त सुरुवात केली. लागोपाठ 2 फायनल जिंकत असताना हे सत्र त्यांनी सुरू केलं, परंतु इथे आता पुन्हा लाराची विकेट डोक्यात आहे. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय विनोद. आणखी एक धक्का लागेल, रमेशला मिळते दुसरी सफलता. लारा इज गॉन नाउ.
झेल स्वरूपामध्ये आणखी एक त्या ठिकाणी खेळाडू बाद झाला आणि धावफलक अगदी आपण पाहतोय सध्याच्या घडीला धावफलकावरती 12 धावा असताना हा दुसरा धक्का लागलेला आहे. याच प्रकारे पलटवार केलं होतं सुनील गांगुर्डेनं आणि आता तसा पलटवार रमेश बजागेनं सुरू केलेला आहे. पहिल्या डावाचा विचार केला तर योगेश नवीन बॅटर आल्या रिव्हर्सचा फटका, चांगला टायमिंग आहे पण तू प्लेसमेंट थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. फार बॅकवर्ड खेळण्याचा प्रयत्न सुरुवातीला होता परंतु तदनंतर इन फ्रंट ऑफ स्क्वेअर हा फटका पाहायला मिळाला. त्याच्यावरती 2 धावा मिळाल्यात परंतु 2 धावा मिळाल्या त्याच्यावर बॅटर समाधानी असेल कारण इथून 2 धावा भरपूर महत्त्वाच्या आहेत. चौकार षटकारांची आवश्यकता नाही आहे आता या फलंदाजांनाही माहिती आहे आणि या 2 धावांनी स्कोर पुढे गेले धावफलकावरती 14 धावा. पुन्हा एकदा रमेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सामना करेल बॅटर योगेश. स्वीप केलाय, क्लासिकल फटका, बॉल वेगाने सरसावतोय लॉंग लेगच्या दिशेनं. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय चौकार. क्लासिकल स्वीप आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने जो दबाव असं वाटत होतं की रमेशनं बनवलाय तो दबाव आता पूर्ण कमी झाला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावून पोहोचते धावफलकावरती 18 धावा. 2 षटकांचा खेळ संपला, 18 धावा धावफलकावरती आणि आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्याकरिता अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल. या ओव्हरमध्ये 2 विकेट जरूर आल्या परंतु तदनंतर योगेश आला आणि योगेशचा क्लास आपल्याला बघायला मिळाला. बाउंड्री बॉय नेहमीच पॉवर प्लेमध्ये तो येत असतो, चांगले चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघत आलोय. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. मागचा सामना चांगला रन चेज होताना आपण पाहिला. मागच्या मॅच मध्ये एकविरा सांगे संघाचा खेळाडू रोशन असेल, पिंटू असेल, मनोज असेल या तिघांनी जबरदस्त खेळ साकारला. हो यावेळेला हवेत आहे बॉल आणि स्ट्रेट टू दी कव्हर पकडलाय जेल वैभवनं आणि आणखी एक धक्का लागतोय. ओमकारला मैदान सोडावं लागेल. तिसरा खेळाडू बाद मेहर 11 बापगाव संघाचा. नक्कीच या ठिकाणी मित्रांनो शुभागमन झालेला आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025-26 मध्ये ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आल्या. खांडवलचे उद्योगपती मायरा एंटरप्राइजेसचे आदरणीय कपिल यशवंत पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्याला विनंती असेल की आपण सन्मानार्थ व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत असे आदरणीय कपिल यशवंत पाटील साहेब, खांडवलचे उद्योजक, मायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आपल्या या स्पर्धेमध्ये सरपंच उपसरपंच चषकामध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खूप जास्त बाहेरचा बॉल होता. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. कुणाल गोलंदाजी मार्कवर आणि कुणाल पहिल्याच बॉलवर त्याला सफलता जरूर मिळाली परंतु तदनंतर एक्स्ट्राच्या मदतीने एक धाव आता त्या ठिकाणी जोडली जाते. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट फुल टॉस. नवीन बॅटर सुनील आल्या मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल होता, स्विंग करण्याचा प्रयत्न, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. विजयाकडे अग्रेसर होताना मेहर 11 बापगाव. स्वतःच्या स्पर्धेमध्ये मित्रांनो खरं तर भरपूर मेहनत असते आणि त्या मेहनतीनंतर सरावाला कुठेतरी वेळ कमी मिळतो आणि अशा परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळणं थोडं कठीण होत असतं. बॅटची एज मागे बॉल विकेट कीपर कडे. ओहो आता ओव्हर थ्रो झाला. योगेश पळत सुटला होता, सुनील धावलाच नव्हता त्या ठिकाणी परंतु ओव्हर थ्रो झाला आणि असं वाटतंय की आता सामना सोडून दिलाय. ज्या प्रकारे खेळ सुरू होतोय एका धावेने स्कोर पुढे जाताना 22 धावा धावफलकावरती. नक्कीच त्यांचंही आगमन होणार आहे. कपिलजी यशवंत पाटील साहेबांचं उद्यापर्यंत किंवा आज संध्याकाळी देखील येऊ शकतात. फार बिझी शेड्यूल आहे त्यांचं परंतु त्यांचं विशेष आभार असेल. त्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत.
ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. ओ हो पुन्हा फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने बॉल येतो आणि एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एकापेक्षा अधिक नाही, एका धावेने आपण जिंकू शकतो हे त्यांना माहिती आहे. आता फक्त 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. एकतर्फी हा सामना आपल्याला बघायला मिळाला. सुरुवातीला एक चेंडू बाकी आहे या ओव्हरमध्ये. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. ओव्हर द विकेट कुणाल. कदाचित इथेच फिनिश होणार. हुक केल्या बॉलला, सर पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजयी चौकार सुनीलच्या बॅटमधून आणि याचबरोबर मेहेर 11 बापगावनं विजयी सलामी दिलेली आहे. आपल्या स्पर्धेमध्ये सामना जिंकत असताना हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम.